पाणी पार करून पुढे जाऊ शकतात. उदाहरणार्थ घरामध्ये सहज उपलब्ध असलेले दोरखंड, आपल्याकडे कपडे वाळत घालण्यासाठी दोरी ही प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असते. अशा दोरीचा उपयोग की ती दोरी धरून लोक पाणी पार करून पुढे येऊ शकतात. लाकडी काठी सोबत असणं, अशा काही साधनांचा उपयोग आपण करू शकतो. बरोबर, अगदी घरगुती टिप्स आहेत, पण याचा सगळ्यात महत्वाचा कधी वापर होऊ शकतो सांगता येत नाही, पण याचा नक्कीच आपण विचार केला पाहिजे. अपंगांचा समज मुद्दा असेल तर मदत कशी करता येईल आणि काही उपाययोजना असतात का? सर्वात महत्त्व, ज्या ज्या स्वयंसेवकांना आपत्कालीन परिस्थितीचं नियंत्रण करण्यासाठी प्रशिक्षण दिलं जातं, तर त्यामध्ये या गोष्टींवर भर दिला जातो की आपल्या समाजामध्ये आपल्या आसपास काही घटक असतात ज्यांना जास्त लक्ष देण्याची आणि आधी लक्ष देण्याची गरज असते. त्यामध्ये केवळ अपंगच नाही तर ज्येष्ठ नागरिक, जसं मी मगाशीच म्हटलं, गरोदर स्त्रिया किंवा लहान मुलं, अशांना कोणीतरी स्वतःहून, हे परावलंबी असलेले असे घटक आहेत, तर अशांना कोणीतरी आधी तातडीने मदत करणं हे आवश्यक असतं. त्यामुळे कोणत्याही पूर परिस्थिती किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेव्हा प्रायोरिटायझेशन केलं जातं की कोणाला आधी इथून बाहेर काढायचं आहे, तर त्यामध्ये याही घटकावर एक भर आधी दिला जातो. बरोबर. आणि विशेष करून समजा आपल्या माहितीत जर असे अपंग व्यक्ती जर असतील, आता आपण जो प्रश्न विचारलाय तर त्या रेफरन्सने संदर्भातून जर असे कोणी व्यक्ती असतील, तर अशा व्यक्तींसाठीची आवश्यक असलेली औषधं किंवा त्यासाठी आवश्यक असलेले काही इन्स्ट्रुमेंट्स असतील, उदाहरणार्थ त्यांची व्हीलचेअर असेल, तर ती व्हीलचेअर सुद्धा अशा पद्धतीची असावी जी आपल्याला सहजपणे त्या बिल्डिंगमधून, त्या इमारतीमधून बाहेर काढता येईल. त्या इमारतीमध्ये अशी काही तरतूद असावी, जर जिने आपल्याला उतरायचे असतील तर त्या जिन्यावर काही सरळ फळ्या टाकून त्या फळ्यांच्या सहाय्याने आपल्याला ही व्हीलचेअर बाहेर काढता येईल का, तर ही तयारी आपण आधीच माहिती करून की सहजासहज अशा व्यक्तींना आपण कसं तिथून इव्हॅक्युएट करू शकतो, बाहेर काढू शकतो, हे थोडं पाहणं प्राथमिक आवश्यक आहे. आपल्याला पुढचा प्रश्न विचारतात सर, साताऱ्याहून राजेश साळुंके. विचारा राजेश. हा मॅडम, मला विचारत होतं. हॅलो हॅलो, तुमचा प्रश्न विचारा. नैसर्गिक आपत्ती रोखण्यापासून कोणत्या महत्वाच्या उपाययोजना केल्या पाहिजेत मॅडम? बरं, महत्वाच्या उपाययोजनांविषयी आपण बोलतोच आहोत. खरं तर आपण पुराविषयी बोललो, यांचाच प्रश्न धरून आपण बघूयात की दरड कोसळणं असो किंवा इमारतीचा काही भाग पावसाळ्यामध्ये कोसळतो, तर तेव्हा नेमक्या काय उपाययोजना करता येतील? यासाठी आता पुन्हा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती आपण लक्षात घेतली तर केवळ नागरिक किंवा केवळ महानगरपालिका, सरकारी यंत्रणा एकट्यांनी आपापसामध्ये काम करून चालू शकणारं नाही. ते यशस्वीरित्या ती आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात येणार नाही. या सर्व यंत्रणांनी स्थानिक नागरिकांना लक्षात घेऊन, त्यांचा समावेश घेऊन ही योजना करणं आवश्यक आहे, उपाययोजना. आता आपण दरडी कोसळणं किंवा इमारती कोसळण्याचं जर लक्षात घेतलं तर दरवर्षी एक प्रोसिजर म्हणून आणि अत्यावश्यक भाग म्हणून महानगरपालिका मुंबईमध्ये विशेष करून अशा पडीक इमारती किंवा मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी, त्याचा सर्व्हे केला जातो डिटेल्डमध्ये फायर ब्रिगेड, महानगरपालिका आणि अशा तज्ज्ञांच्या मदतीने, आणि ही यादी डिक्लेअर केली जाते. अशा सर्व इमारतींच्या रहिवाशांना, तिथे जर कोणी त्या इमारतीचा वापर करत असतील तर अशा प्रत्येक व्यक्तीला त्याची माहिती दिली जाते. त्या इमारतींवर नोटीस लावली जाते की ही इमारत मोडकळीस आलेली आहे आणि कोणत्याही वेळी इथे धोका उद्भवू शकतो, तेव्हा लोकांनी याचा वापर टाळावा आणि अन्यत्र त्यांनी पर्यायी योजना राबवावी. तर याच्यामध्ये महानगरपालिका एक शासकीय यंत्रणा म्हणून एकच गोष्ट करू शकते की हे डिक्लेअर करू शकते, परंतु त्यानंतर तिथल्या लोकांना कन्व्हिन्स करणं आणि लोकांना त्या पर्यायी तरतुदीची गरज कशी आहे हे समजावून सांगणं, हे आपलं नागरिकांचं काम आहे. कारण महानगरपालिका शासकीय यंत्रणा असली तरी ते काही जबरीने जाऊन त्या लोकांना तिथून बाहेर काढू शकत नाहीत, कारण तो प्रत्येकाचा खासगी प्रश्न आहे की मी माझं घर सोडून जाऊ की नाही. तर हे समजावून देण्यामध्ये स्थानिक नागरिकांची फार मदत महानगरपालिकेला होऊ शकते. आणि जर अशी मोडकळीस आलेली इमारत किंवा लक्षात असेल तर त्याची एकतर वेळीच डागडुजी करून घेणं आवश्यक आहे, आणि ती केली किंवा न केली तर आपल्याला कमीत कमी आजूबाजूचे सुरक्षित परिसर, महानगरपालिकेने यासाठी संपूर्ण मुंबईमध्ये जवळजवळ 120च्या वर अशा काही शासकीय शाळा किंवा खासगी शाळांचं नोंद केलेली आहे, त्यांची यादी बनवलेली आहे, ज्यांचा वापर इमर्जन्सी शेल्टर म्हणून करू शकतात लोक. आणि हे इमर्जन्सी शेल्टर कशासाठी आहे तर असंच बिल्डिंग पडली किंवा असं काही परिस्थिती झाली ज्याच्यामध्ये लोकांना राहायला आता निवारा नाहीये, तर तो तात्पुरता निवारा मिळावा यासाठी अशा शाळांची आखणी महानगरपालिकेने केलेली आहे. तर ती तत्सम संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांशी संपर्क करून लोक ही सुविधा, त्याचा उपभोग घेऊ शकतात जेव्हा आवश्यक. खूप महत्वाचा प्रश्न आहे. भूकंपाचे धक्के समज बसत असतील तर एक व्यक्ती म्हणून आपण इमर्जन्सी काय केलं पाहिजे? आपल्याकडे एक दुर्दैवाने ही अशी शोकांतिक आहे की आपल्या शाळांमध्ये
लहानपणापासून अशा प्रकारचं बेसिक ट्रेनिंग दिलं जात नाही. पण आज अन्य देशांमध्ये जिथे भूकंप आहे, उदाहरणार्थ आपण जपानचं उदाहरण घेतलं तर इथे लहानपणापासून या मुलांना हे ट्रेनिंग दिलं जातं. भूकंपाचा हादरा बसला किंवा कोणत्याही प्रकारचा हादरा आपल्याला जाणवला की इमिजिएटली आपण काय केलं पाहिजे, तर सुरक्षित स्थळी आपण जाणं. याचा अर्थ काय, म्हणजे आपण मोकळं मैदान शोधत फिरलं पाहिजे असंही आवश्यक नाहीये. तर आपल्या घरामध्ये सुद्धा एखादं चौपाई असेल, एखादं टेबल असेल, त्या टेबलाच्या खाली आपण जाऊन दडून राहणं किंवा घराच्या दरवाजाच्या ज्या चौकटी असतात या सुद्धा फार सुरक्षित ही अशी ठिकाणं असतात. या चौकटीच्या खाली जाणं आणि तिथे उभं राहणं किंवा असं काही सुरक्षित छत जे आपल्याला मिळू शकतं अशा ठिकाणी आपण जाणं, हे सर्वात महत्वाचं आवश्यक आहे. कारण आपण त्याच्यासाठी प्रत्येक ठिकाणी, विशेष करून मुंबईसारख्या शहरामध्ये मोकळं मैदान शोधणं म्हणजे हे आज आपल्याला फार मोठं चॅलेंज राहिलेलं आहे. तर भूकंप झाल्यावर मोकळं मैदान शोधण्याची गरज नाही. हे असे काही साधे आपण उपाययोजना करू शकतो. बरोबर. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांचा एक महत्वाचा प्रश्न आहे की विजा पडण्याचा किंवा बाकी काही काही प्रश्न असतात पावसाळ्यामध्ये, तर एक शेतकरी म्हणून काय आपण केलं पाहिजे? शेतकरी म्हणून आपण साधारणपणे आपल्याला कोणत्या गोष्टींचा जास्त संपर्क येतो, तर झाडं, मोठी झाडं जी पडण्याची शक्यता असते अशा वादळ वाऱ्याच्या पावसामध्ये, तशा झाडांपासून आपण शक्यतो लांब राहावं. कारण साहजिक म्हणून आपण कुठलीही व्यक्ती आडोसा घेते ती झाडांचा, तो टाळावा. कारण अशा वेळेला ही झाडं पडण्याची शक्यता असते आणि त्याने अधिक धोका होऊ शकतो. दुसरं आहे, विजांपासून जर आपल्याला थोडंसं संरक्षण हवं असेल तर एकच आहे की आपण आपल्या घरांमध्ये शक्यतो बसून राहणं, की डायरेक्ट एक्सपोजर आकाशाला आपल्याला मिळू नये तेवढंच आपल्या हातात असतं. त्या पलीकडे फार काही आपण एक व्यक्ती म्हणून या नैसर्गिक आपत्तीवर फार काही असं कंट्रोल करण्यासाठी करू शकत नाही. आपण पूर याविषयी बोललोय किंवा दरड कोसळणं किंवा इमारतीविषयी बोललोय, पण शॉर्ट सर्किट आणि आग लागणं या ज्या घटना असतात त्या आपल्या आजूबाजूला होताना आम्ही नेहमी बघत असतो. आपण ते एक व्यक्ती म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे आणि मदत करायची असेल तर नेमकी काय मदत करता येईल? शॉर्ट सर्किट आणि आग लागणं हे आपल्या दैनंदिन जीवनात येणारे छोटे छोटे अपघात आहेत. मग तो मोठ्या स्तरावर असो किंवा घरगुती स्तरावर असो. त्यासाठी एकतर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्वांनी आपले विद्युत उपकरणं किंवा आपले जे वायरिंग केलेलं असतं हे आपण व्यवस्थित केलेलं आहे की नाही हे आपल्याला ठराविक पिरियड नंतर, ठराविक काळानंतर अधूनमधून ते तपासून घेणं आवश्यक आहे. कारण कोणतेही असे लूज वायरिंग्स किंवा ओपन वायरिंग्स, कट झालेल्या वायरिंग्स अशा असणं हे धोकादायक आणि त्याचा कधीही आपल्याला त्रास होऊ शकतो. दुसरं म्हणजे आग लागणं. याच्यासाठी जसं आपण घरगुती स्तरावर म्हटलं तर गॅस किंवा माचीस व्यवस्थित ठिकाणी न ठेवल्यामुळे, शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागणं या गोष्टी होऊ शकतात. तर ते सुद्धा टाळण्यासाठी घरामध्ये छोटंसं एक फायर एक्सटिंग्विशर हे आज सहजपणे उपलब्ध असलेलं उपकरण आज बाजारामध्ये लोकांना मिळतं. की कमीत कमी आपण सुक्या आगी ज्या असतात, म्हणजे पेट्रोल, तेल वगैरे सोडलं तर अशा साध्या सरळ आगींवर नियंत्रण आणण्यासाठी, छोट्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी हे असे फायर एक्सटिंग्विशर्स, अग्निशामक उपलब्ध असतात. हा झाला अतिशय प्रायमरी, अतिशय प्राथमिक तयारीचा भाग. पण जेव्हा असा अपघात होतो तर अशा वेळेला या अपघातावर आपण स्वतःहून मात करण्यासाठी बरेच प्रयत्न करण्यापेक्षा सर्वात महत्वाचं आहे की तत्सम संबंधित एजन्सीजना कळवणं. मुंबईबद्दल बोलत असू तर आपण बीएसटी किंवा रिलायन्स किंवा ज्या कोणीही आपले स्थानिक इलेक्ट्रिसिटी सप्लायर्स असतील यांचे प्रत्येकाचे त्या त्या ठिकाणी, त्या त्या झोनसाठी कॉन्टॅक्ट नंबर्स, कंट्रोल नंबर्स असतात, हेल्पलाईन नंबर्स असतात. हे आपल्याकडे असणं आवश्यक आहे. आणि आज फायर ब्रिगेड ही सर्वात शिस्तप्रिय आणि सर्वात प्रॉम्प्ट अशी एजन्सी आहे, यंत्रणा आहे. ही यंत्रणा आपल्या हाताशी असल्यामुळे त्या यंत्रणेचा उपयोग सुद्धा करणं, 101 हा जो नंबर आहे फायर ब्रिगेडचा मदत मिळवण्यासाठी, जे फार कमीत कमी वेळामध्ये आणि अतिशय प्रभावीपणे ते आपल्याला मदत करतात, हे थोडंसं करणं आवश्यक आहे. एक अशा वेळेला सुद्धा लोक, आपण एक नागरिक म्हणून या यंत्रणांना मदत काय करू शकतो, तर तिथे गर्दी होणार नाही आणि या यंत्रणांच्या कामामध्ये अडथळा निर्माण होणार नाही हे थोडंसं पाहणं. याच्यासाठी मी थोडासा मुद्दा वळवेन हा मानसिक तयारीकडे. कारण लोक पॅनिक होतात अशा काळामध्ये, अशा ऍक्सिडेंटच्या वेळेमध्ये, आणि आपलं झालेलं नुकसान, आपल्या जवळच्या व्यक्तीला झालेली इजा ही सहन होत नाही आणि त्याच्यावर काहीतरी उपचार करण्यापेक्षा लोक दाय मोकलून रडायला सुरुवात करतात, आरडाओरडा करतात, त्या यंत्रणांच्या कामामध्ये अडथळा आणतात. तर हे थोडंसं टाळण्यासाठी लोकांनी, मी जे सुरुवातीला शोच्या म्हटलं होतं की मानसिक तयारी, की ठीक आहे असा अपघात होणं शक्य आहे, तर तो झाल्यानंतर आता टाळायचा कसा किंवा तो आटोक्यात कसा आणायचा, हे थोडंसं विचार करून ती स्वतःच्या मानसिक भावनांवर ताबा ठेवणं आवश्यक आहे. अगदी महत्वाचा मुद्दा आहे की एवढं मोठं संकट उद्भवलेलं असताना देखील आपण खंबीरपणे तिथे उभं राहणं आणि दुसऱ्यांना मदत करणं हे खूप महत्वाचं आहे. या महत्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद.